नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते। आज आपण करत आहोत रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या करंजा। तर त्यासाठी मी 1 बाउल पीठ घेतलेलं आहे, ते पण गव्हाचं, आणि 4 ते 5 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे, आणि हे मोहन गरम करून म्हणजेच तेल आपण गरम करून 2 चमचे घेतलेलं आहे, आणि अशा पद्धतीने ते छान मिक्स करून घ्यायचं, आणि थोडं पाणी टाकून आपण त्याला छान असा आपण त्याचा डव करून घ्यायचा आहे, म्हणजेच गोळा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने, आणि 15 ते 20 मिनिटं आपण त्याला रेस्टवर ठेवून देऊया। त्यानंतर मी इथे 1 बाउल मोठा नारळाचा चव घेतलेला आहे किंवा ओलं खोबरं, आणि काळं गूळ घेतलं मी इथे अर्धी वाटी, 1 वाटी घेतलेलं, अर्धी वाटी ठेवून दिलं, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। मी बदाम घातलेत, 1 चमचा वेलची पूड घातली, आणि आता मी ते जायफळ किसून घालते। जायफळ घातल्यामुळे खूप छान अशी त्याला टेस्ट येते। आणि आता आपलं हे सारण रेडी आहे, तुम्ही बघू शकता छान दिसतंय की नाही। आणि आता आपण तो गोळा घेतला आहे, त्याच्या आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया, आणि आता आपण करंजा लाटून त्याच्यामध्ये ते सारण भरून ती करंजी छान डीप फ्राय करून घेऊया। खूप छान खुसखुशीत अशा ह्या करंजा होतात। राखी स्पेशल आणि नारळी पौर्णिमा स्पेशल ही करंजी तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, कमेंट तर आलीच पाहिजे, कारण ही गोड करंजी तुमच्याही घरी तुमचं छान असं गोड वातावरण निर्माण करेल, आणि मुलांनाही खूप आवडतात। तर नक्की तुमच्या घरी ही ओल्या नारळाची करंजी, राखी पौर्णिमा स्पेशल, नारळी पौर्णिमा स्पेशल, रक्षाबंधन स्पेशल अशी ही गोड करंजी तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। दिसते ना छान मंडळी, बघा खुसखुशीत, आणि छान त्याला कलर पण आलेला आहे, ब्राऊन कलर, आणि छान अशी ही करंजी झालेली आहे। संयुक्त वाट बघते की कधी एकदा खायला भेटते। तर तुम्हाला आता मी ही उघडून दाखवते। छान खुसखुशीत झाली आहे, आतून अशी सॉफ्ट मऊ मऊ, जिभेवर चव अशी रेंगाळत राहील अशी, आणि सुंदर अशी ही करंजी नक्की ट्राय करा। वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद।